नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये जर तुम्ही शिपाई किंवा कार्यालयीन सहाय्यक संवर्गातील पदासाठी तयारी करत असाल तर आजच्या व्हिडिओसाठी तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे। 500 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी मित्रांनो होत आहे, ज्यामध्ये कार्यालयीन सहाय्यक किंवा शिपाई पद या ठिकाणी भरलं जात आहे, ज्यासाठी 10वी उत्तीर्ण सर्व कॅन्डिडेट्स एलिजिबल आहेत अर्ज करण्यासाठी। कायमस्वरूपी सरकारी नोकरी असल्यामुळे पे स्केल सुद्धा तुम्हाला 19,500 37,815 या दरम्यान मिळत आहे। सॅलरी चांगली आहे। एक्झाम महत्त्वाची म्हणजे तुम्ही मराठी भाषेमधून देऊ शकता। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरी मिळणार आहे। सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नसाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे आपण या इनिशियली भरतीबाबतचे पाहणार आहोत, ज्यामध्ये एकूण जागा मी ऑलरेडी सांगितल्या आहेत 500 आहेत। 10वी पासवर फक्त तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता, त्यामुळे मेक शुअर तुम्ही पात्रता क्वालिफाय करत असाल तर अर्ज नक्की कराल। महत्त्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्येच तुमची एक्झाम सेंटर होणार आहे। एक्झाम आहेत विविध ठिकाणी आणि या ठिकाणी नोकरी ठिकाण सुद्धा तुमचं महाराष्ट्रामध्ये राहील। पेपर सुद्धा तुम्ही मराठीमधून देऊ शकता। मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात। पे मॅट्रिक्सनुसार तुम्हाला 19,500 37,815 पे स्केल आहे आणि भरती नोकरी सरकारी कायमस्वरूपी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सर्व गोष्टी पॉझिटिव्ह असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे आवश्यक आहे। आता जाहिरात कोणामार्फत प्रसिद्ध झालेली आहे बघा, तर जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे बँक ऑफ बडोदा यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ ऑफिस असिस्टंट प्यून ऑन रेग्युलर बेसिस, कायमस्वरूपी नोकऱ्या रेग्युलर बेसिसवर इन सबऑर्डिनेट कॅडर इन बँक ऑफ बरोडा असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। 3/5/2025 पासून आजपासून 23/5/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। यामध्ये स्केल ऑफ पे तुम्ही बघू शकता 19,500 ते या ठिकाणी 37,815 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। इन ॲडिशन टू बेसिक पे जो आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला DA HRA CCA स्पेशल अलाउन्स ट्रान्सपोर्ट अलाउन्स स्पेशल पे, त्यानंतर लिव्ह फेअर कन्सेशन लिव्ह एनकॅशमेंट ग्रुप मेडिकल या सर्व पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहेत। त्यामुळे नक्कीच एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे। आता वॅकन्सीची माहिती घेतली तर टोटल ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी मित्रांनो 500 जागा भरल्या जात आहेत। मात्र तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या महाराष्ट्रातील जागा एकूण 29 आहेत। त्यामध्ये तुम्ही बघू शकता कॅटेगरी विश्लेषण हँडिकॅपसाठी आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी रिझर्व्ह जागा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला येणार आहेत। टोटल 16 जागा या ओपनसाठी आहेत। महाराष्ट्रामध्ये अर्ज यासाठी करायचा आहे कारण मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्राची लोकल भाषा येते, म्हणून इतर ठिकाणी जर अप्लाय करायचं असेल तर तिथली लोकल भाषा येणे आवश्यक आहे। पुढे आपण बघूया यासाठी डिटेल्स ऑफ पोझिशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहणार आहे, जो तुम्हाला 1/5/2025 ला कंप्लीट करायचा आहे। ऑफिस असिस्टंट 500 जागांसाठी मिनिमम एज लिमिट 18 ते या ठिकाणी 26 वर्ष राहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळत आहे। एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे आहे बघा, तर एज तुम्हाला या ठिकाणी ओपनसाठी 18 ते 26 वर्ष राहणार आहे, ज्यामध्ये शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे। तर या व्यतिरिक्त ओबीसीला 3 वर्ष रिलॅक्सेशन मिळणार आहे। त्यानंतर जे अपंग असतील त्यांना सुद्धा 10 वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे। त्या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमॅन डिसेबल सर्व्हिसमॅन किंवा विडोज डिवोर्स वुमन ज्युडिशियली सेपरेटेड यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशनमध्ये पाहायच्या आहेत आणि त्या बेसिसवर तुम्ही अर्ज करणे आवश्यक आहे। रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये बघा, नॉर्मल रुटीन ड्युटी ज्या काय असतील त्या तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहे। एनी अदर वर्क जे असणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी असाइन केले जाईल ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे। क्वालिफिकेशनमध्ये 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे आणि त्यानंतर प्रोफिशियन्सी इन लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट युनियन टेरिटरी, ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करणार आहे त्या ठिकाणची तुम्हाला लोकल भाषा आली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे, ज्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, तर सिलेक्शनसाठी मित्रांनो ऑनलाईन टेस्ट तुमची होईल आणि त्यानंतर लोकल लँग्वेजची टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। ऑनलाईन टेस्टमध्ये इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, इलिमेंटरी अरिथमेटिक आणि सायकोमेट्रिक टेस्ट रिझनिंग याबाबतचे 100 क्वेश्चन 100 मार्कांसाठी राहतील। इंग्लिशमधून तुम्हाला इंग्लिशचा पेपर द्यायचा आहे। इतर तिन्ही सेक्शनसाठी तुम्हाला जे रिस्पेक्टिव्ह लँग्वेज आहे तुमची लोकल त्यामधून तुम्ही एक्झाम देऊ शकता। टोटल 80 मिनिटांचा टाइम तुम्हाला या ठिकाणी त्यांनी अलॉट केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे आहेत। यासाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे। आता यासाठी एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये जर बघितला, त्याच्या अगोदर बघा महाराष्ट्रामधून जर अप्लाय केला तर तुम्हाला मीडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश, हिंदी, मराठी आणि कोकणी भाषेत तुम्हाला एक्झाम देता येणार आहे आणि लोकल लँग्वेज जी असणार ती मराठी ही तुम्हाला प्रोफिशियन्सी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावी लागेल। जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सिलेक्ट झाला तर तुम्हाला लोकल भाषा येते, हे लिहिता बोलता वाचता येते, हे त्या ठिकाणी प्रूफ करायचं आहे। एक्झामिनेशन सेंटर जर बघितला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजन, पुणे आणि नागपूर या ठिकाणी एक्झाम सेंटर दिलेले आहेत। नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही एक्झाम देऊ शकता। अर्थात एकच एक्झाम असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ती ॲडजस्टमेंट करू शकाल। त्यानंतर बघा या ठिकाणी ॲप्लिकेशन फी आणि इंटिमेशन चार्जेस कशा प्रकारे राहतील, तर फी 700 रुपये राहील। जनरल, EWS आणि OBC कॅन्डिडेटला तीच फी 100 रुपये राहणार आहे। SC ST हँडिकॅप, एक्स सर्व्हिसमॅन
जेव्हा डिपार्टमेंटल एक्सर्व्हिसमेन किंवा वुमन कॅन्डिडेट असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी मित्रांनो 100 रुपये फॉर्म फी या ठिकाणी भरायची आहे. सो या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकता. अर्ज करणे महत्त्वाचं आहे. यासाठी अप्लाय कशा प्रकारे करायचा बघा, तर बँक ऑफ बडोदाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी प्रॉब्ली याची सुद्धा रिक्रुटमेंट IBPS मार्फतच होणार आहे मित्रांनो. मात्र मी बँक ऑफ बडोदाची ऑफिशियल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, ज्यामध्ये ही नोटिफिकेशन डिटेलमध्ये रीड करा, तुम्ही क्वालिफाय होताय का ते पाहून घ्या आणि त्यानंतर अर्ज लवकरात लवकर करून यासाठी प्रिपरेशन कंटिन्यू करा. ऑनलाईन ॲप्लिकेशन आजपासून 3/5/2025 पासून 23/5/2025 पर्यंत तुम्हाला करायचे आहेत. सो संपूर्ण माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेली आहे. तुम्हाला काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकाल. येणाऱ्या काळात सुद्धा अशा प्रकारच्या भरतींसाठी मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राईब कराल. धन्यवाद.